खरं तर आजचा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सना मोटिवेट करण्याचा कार्यक्रम आहे. पण खरं तर माझं स्वतःचं स्पष्ट मत असं आहे, की इंजिनिअरिंग स्टुडंट्स जे आहेत, 11वी-12वी पर्यंतची ही मुलं आणि त्याच्यानंतर के-आय-टी मध्ये आल्यानंतर बदल मोटिवेटर म्हणून काम करताना खूप अवघड काम ते बनून जातं. खरं तर मोटिवेटर हा केमिकल रिएक्शन मधल्या कॅटलिस्ट सारखा असतो. स्वतः काहीच काम करत नाही, पण इतरांना मात्र प्रोत्साहन देण्याचं महत्वाचं काम जे आहे ते काम त्याच्याकडून होणं अपेक्षित असतं. आजच्या कार्यक्रमामध्ये मला हेच काम करायचं आहे, पण फक्त मोटिवेट न करता विद्यार्थ्यांना त्यांचं टार्गेट जे आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काही मदत करता आली तर ती सुद्धा मी माझ्या बोलण्यातून आज करणार आहे. विद्यार्थी मित्र, इयत्ता 10वी आणि 12वी पर्यंतचे आपण जे होतो ते खूप वेगळे होतो. त्यावेळेला पॅरेंट्स आणि टीचर्सनी सांगितलेलं ऐकायचं, त्यांचा प्रत्येक शब्द ऐकायचा आणि त्या पद्धतीनं ऍक्टिव्हिटी ज्या आहे त्या ऍक्टिव्हिटी करायच्या. मार्क मिळवण्यासाठीचा अभ्यास करायचा. प्रत्येकाला 10वी-12वी मध्ये हे टेन्शन असायचं की 12वी नंतरची सीईटीची एक्झाम असते, ती एक्झाम क्रॅक केल्यानंतर मला या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे. मग ती ऍडमिशन मिळवण्यासाठीची एक्झाम जी आहे ती एक्झाम क्रॅक करण्यासाठी मला प्रचंड अभ्यास करावा लागेल. या सगळ्या गोष्टींमधून आपण पुढे आलो आणि के-आय-टी मध्ये ऍडमिशन मिळालं. के-आय-टी मध्ये ऍडमिशन मिळाल्यानंतर मग आता कशासाठी अभ्यास करायचा? कारण सीईटी साठी अभ्यास करायचा हे 12वी पर्यंत ठरलेलं होतं. पण आता सीईटी क्रॅक केली, ऍडमिशन मिळालं. आता इथून पुढच्या कालावधीमधला तुमचा जो अभ्यास आहे हा अभ्यास मार्क मिळवण्यासाठी निश्चित नाहीये. इथून पुढचा जो तुमचा अभ्यास आहे तो तुमच्यातलं स्किल जे आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठीचा अभ्यास आहे. इंजिनिअरिंग मध्ये वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत, त्याच्यामधले मेकॅनिकल ही कोर ब्रँच समजली जाते. आता या कोर ब्रँच मध्ये ज्या वेळेला आपण काम करतोय त्यावेळेला या ठिकाणी मला हेही नमूद करावं लागेल की या ठिकाणी उपस्थित असलेले जे आजचे विद्यार्थी आहेत या सगळ्याच विद्यार्थ्यांना काही के-आय-टी मध्ये यायचं नव्हतं. काही जणांना खूप कष्टानं के-आय-टी मिळालेलं आहे, पण काही जणांचं ध्येय याच्यापेक्षा वेगळं होतं. काही जणांना आय-आय-टी मध्ये जायचं होतं जेईची एक्झाम देऊन, काही जणांना एन-आय-टी मध्ये जायचं होतं, काही जणांना ट्रिपल-आय-टी मध्ये जायचं होतं. पण मित्र, आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सिक्युअर आहात. याच के-आय-टी कॉलेजमधून जगभरामध्ये नावाजलेले लोक जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि अशा कॉलेजमध्ये शिकण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे. कोणत्याही भारतामधल्या किंवा आउट ऑफ इंडियाच्या टॉप मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जर तुम्ही सर्वे केला तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल. या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते सगळेच अधिकारी काही आय-आय-टी मधून पास आउट होऊन आलेले नाहीत. काही अधिकारी अशा कॉलेजेस मधून आलेले आहेत की ज्या कॉलेजेसची नावं सुद्धा सर्वसामान्य माणसाला माहीत असत नाहीत. तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये शिकताय याच्यापेक्षा तुम्ही काय शिकताय, कशासाठी शिकताय आणि तुमचं टार्गेट काय, या गोष्टीला आजच्या कालावधीमध्ये प्रचंड महत्व आहे. आणि म्हणून तुम्ही जे नॉलेज मिळवणार आहात या नॉलेजवरती बाकीच्या गोष्टी खूप डिपेंड आहे. रिअल वर्ल्ड इंजिनिअरिंग जे आहे पुस्तकी ज्ञान मिळवण्यापेक्षा जे आपण ज्ञान मिळवतोय ते ज्ञान घेऊन त्याचं काही ऍप्लिकेशन करता येईल का, ते काही ऍप्लिकेबल आहे का, ते कुठे ऍप्लिकेबल असणार आहे याचा विचार तुम्ही लोकांनी आतापासून करायला पाहिजे. कारण तुमच्या सगळ्यांच्याकडं उद्याचे खूप मोठे इंजिनियर्स म्हणून आम्ही बघतो आहोत. आणि मग उद्याचे इंजिनियर्स जे आहेत ते काही अगदी डायरेक्ट आकाशातून पडणार नाहीये. त्याच्यासाठी तुमच्यातला प्रत्येक दिवस जो आहे हा प्रत्येक दिवस तुम्हाला खर्ची घालावा लागणार आहे. याच्यासाठी तुमची टार्गेट्स जी आहेत ती टार्गेट्स बिग असायला पाहिजे. मोठी स्वप्न बघायला शिकलं पाहिजे. छोटी स्वप्न बघणं हा आजकालचा अपराध आहे. मोठी स्वप्न बघायची आहेत आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्यातल्या दिवसातले 24 तास जे आहेत ते 24 तास वापरायचे. तुमच्या समोर गोलच नसेल तर मग सगळंच पाण्यामध्ये जाईल. विचार करा, फुटबॉलची मॅच चालली, बॉल पायामध्ये आहे, एक पाय वरती उचलला किक मारण्यासाठी
आणि त्या खेळाडूनं समोर बघितलं, त्याला गोलपोस्टच दिसत नाहीये. ती किक त्या ताकदीनं बसेल का बघा. गोलपोस्ट असताना आणि गोलपोस्ट नसताना किक मारण्याची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस ताकदीनं होईल न होईल हा विचार करा. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो, तुम्ही कोणत्या वर्षांमध्ये शिकत आहात इमटेरियल, तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये आलेला आहात, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहात, तर तुमचं 4-5 वर्षानंतरचं टार्गेट जे आहे ते टार्गेट फिक्स असायला पाहिजे. आज मोठ्या इंजिनिअरांची जर लिस्ट तुम्ही काढली तर हे सुद्धा तुमच्या प्रोसेस मधूनच गेलेले आहेत. तेही फर्स्ट इयरला होते, सेकंड इयरला होते, थर्ड इयरला होते. तुम्ही जो अभ्यास करताय तोच त्यांनीही केला. त्यावेळेच्या इतर अनेक विद्यार्थ्यांनी तसा अभ्यास केलेला असेल. मग सगळेच मोठे इंजिनियर का नाही झाले? सगळेच आपल्या लाईफ मध्ये सक्सेस का नाही झाले? काही जणांना तर जॉब सुद्धा नाहीत मिळत आहेत. जॉब सर्चिंग 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष ही माणसं करतायत. आणि काही जणांना मात्र लास्ट इयरला असतानाच ऑर्डर हातामध्ये मिळते. असं का होतं? त्याचं कारण एकमेव आहे, तुम्ही मिळवलेलं नॉलेज, तुमच्या समोरचं असलेलं टार्गेट, तुमच्या समोरचा असलेला गोल आणि त्याच्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न. बऱ्याच जणांना असं वाटतं की सगळ्या गोष्टी फक्त मार्कांवरती डिपेंड आहेत. असं अजिबात नाही. मित्र, ही गोष्ट लक्षात ठेवा की जगामध्ये ढ कोणीही नसतो. त्याचं क्षेत्र जे आहे ते क्षेत्र त्यानं स्वतःच ओळखायला पाहिजे. 5,000 वर्षांपूर्वी एक विद्यार्थी गुरुगृही शिकायला गेला आणि तिथे शिकायला गेल्यानंतर त्यानं महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने प्रयत्न केले. ती गुरुजी काय सांगतायत ते त्याच्या डोक्यामध्ये घुसतच नव्हतं. गुरुजी काहीतरी वेगळंच सांगायचे आणि याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू असायचं. दररोज अपमान, दररोज पनिशमेंट, याच्यामुळे तो वैतागला आणि वैतागून त्याने विचार केला की आपण हा आश्रम सोडून दूर कुठेतरी जंगलामध्ये निघून जाऊया. हे नॉलेज मिळवणं, हे ज्ञान गुरुजींचं मिळवणं, हे आपल्या काही हातातली गोष्ट नाहीये. ते काही आपल्याला जमणार नाहीये. म्हणून तो आश्रमातून भल्या सकाळी उठून बाहेर गेला. बाहेर जाताना चालत राहिला, चालत राहिला, चालत राहिला. एक सार्वजनिक विहीर होती. त्या ठिकाणी पाणी प्यायचं म्हणून तो थोडासा थांबला. पण त्यावेळेला बऱ्याचशा बायका ज्या आहेत त्या घागरीनं पाणी देण्यासाठी त्या ठिकाणी आलेल्या होत्या. प्रत्येक बाई जी आहे ती दोराला घागर बांधायची, आतमध्ये सोडायची, तो दोर ओढायचा, ती घागर उचलायची, एका दगडावरती ठेवायची, कापडाची चुंबळ करायची, डोक्यावरती ठेवायची, ती घागर जी आहे ती डोक्यावरती ठेवायची आणि निघून जायचं. हा क्रम जो आहे तो क्रम बघितला. 7, 8, 10 बायकांनी सेम पद्धतीनं प्रोसेस केली आणि त्या निघून गेल्या. आणि मग त्याच्यानंतर त्या मुलाचं लक्ष त्या दगडाकडे गेलं, ज्या दगडावरती ती प्रत्येक घागर ठेवली जात होती. आणि मग त्याच्या लक्षात आलं, हा साधा दगडासारखा दगड त्या घागरीच्या स्पर्शानं आज मेटल सारखा चमकतोय. आणि मग त्याला असं वाटलं की हा दगड जर नुसत्या घागरीच्या स्पर्शानं चमकत असेल तर माझं डोकं का नाही चमकणार? माझ्या गुरुजींनी दिलेलं जे ज्ञान आहे ते इतक्या वेळेला देऊन सुद्धा माझ्या डोक्यामध्ये का नाही शिरत आहे? मी प्रयत्न करेन आणि त्या दगडासारखं एकदा स्वतःला चमकवेन. तो पुन्हा आल्या पावली आश्रमामध्ये आला, मन लावून अभ्यास केला आणि एक हुशार विद्यार्थी म्हणून नावारूपाला आला. मित्रहो, 5,000 वर्षापूर्वी या विद्यार्थ्यानं तिथलं नॉलेज जे आहे ते नॉलेज सोपं व्हावं याच्यासाठी संस्कृतचं व्याकरण लिहिलं, जे व्याकरण आजही आपण बदलू शकलेलो नाही. या विद्यार्थ्याचं नाव होतं पाणिनी. अशा पद्धतीचा सुरुवातीच्या कालावधीमध्ये स्वतःला ढ समजणारा एखादा विद्यार्थी संस्कृतचं व्याकरण लिहितो आणि 5,000 वर्ष ते व्याकरण कंटिन्यू राहतं. मग आपण स्वतःला कमी का लेखायचं? आपणही निश्चितपणानं आपल्यातली कॅपॅसिटी जी आहे ती कॅपॅसिटी ओळखायला शिकलं पाहिजे. आइन्स्टाईन सारखा शास्त्रज्ञ वयाच्या 9व्या वर्षांपर्यंत बोलू शकत नव्हता. असे बरेचसे शास्त्रज्ञ आहेत की ज्यांना बाकीच्या गोष्टी जमतच नव्हत्या. रामानुजन घ्या की ज्याला गणिता व्यतिरिक्त काहीच जमत नव्हतं. बाकीच्या विषयांमध्ये बऱ्याच वेळेला तो नापास झालेला होता. सचिन तेंडुलकर घ्या, क्रिकेट सोडलं तर त्याला 10वी-12वी मध्ये फेल व्हावं लागलेलं होतं. त्यांच्यातली कॅपॅसिटी जी आहे ती कॅपॅसिटी जर ओळखली, माझ्यामध्ये कोणते प्लस पॉइंट आहेत आणि कोणते वीक पॉइंट आहेत, या दोन गोष्टी जर आपण समजावून घेतल्या तर आपल्याला जीवनामध्ये खूप पुढे जाण्यासाठी चांगल्या गोष्टी निश्चितपणाने घडू शकतात. जीवन हे खूप मोठी शाळा आहे. लाईफ इज द बेस्ट स्कूल. फक्त या लाईफकडे दररोज आपण डोळसपणे बघितलं पाहिजे. जे घडतंय ते का घडतंय आणि जे घडायला पाहिजे असं आपल्याला वाटतं ते का घडत नाही
याचा विचार आपण व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे. प्रत्येकच गोष्ट घडते आहे, घडू द्या, त्याला पैकीच्या पैकी मार्क पडतायत, पडू द्या, त्याला बेस्ट प्लेसमेंट मिळाली, मिळू द्या, असं जर म्हणत आपण बसलो तर आपल्याला त्याचा काहीच फायदा होणार नाही. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींमध्ये सायन्स आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी एक कारण आहे. हे कारण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग ती गोष्ट आपल्या बाबतीमध्ये का घडत नाही असा विचार आपण केला तर कदाचित दुसऱ्या दिवशी ती गोष्ट आपल्या बाबतीतही घडू शकते. रवींद्रनाथ टागोरांचं उदाहरण घ्या. कोणत्याही शाळेमध्ये कधीही त्यांनी नाव आपलं नोंदवलेलं नाही. असा माणूस नोबेल पारितोषिक मिळवतो गीतांजली या काव्यसंग्रहासाठी. शिवाजी महाराजांचं नाव घ्या. कोणत्याही शाळेमध्ये त्यांनी न जाता मराठा साम्राज्य उभा केलं. या सगळ्या माणसांचे आदर्श घेताना विवेकानंद घ्या. या सगळ्या माणसांचे आदर्श घेताना आज त्यांचे विचार न घेता त्यांचे फोटो भिंतीवरती चिकटवायचे आणि रोज एक उद्गारी त्यांना लावायची आणि त्यांचा आपला संबंध जो आहे तो फक्त उद्गारी लावण्यापुरता ठेवायचा. असं न करता त्यांचे विचार जर आपण स्वीकारले तर निश्चितपणानं तुमच्याही जीवनामध्ये खूप मोठे बदल होतील. मित्र, चेंज इज द ओनली थिंग विच इज परमनंट इन लाईफ. बदल ही एकमेव गोष्ट आहे की जी लाईफ मध्ये परमनंट असते आणि म्हणून आपल्याला दररोज स्वतःला बदललं पाहिजे. 5वी 6वी मध्ये असणारे तुम्ही, इयत्ता 10वी मध्ये असणारे तुम्ही, इयत्ता 12वी मध्ये असणारे तुम्ही आणि आज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणारे तुम्ही, व्यक्तिमत्वामध्ये खूप मोठा बदल झाला. हे सगळ्यांना मान्य करावं लागेल. पण आपल्या थिंकिंग कॅपॅसिटी मध्ये बदल झाला का ही गोष्ट सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. आणि ही गोष्ट जोपर्यंत तुम्ही बघत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचं नॉलेज जे आहे ते नॉलेज तुमच्या काहीही कामाचं राहणार नाही. स्वतःमध्ये रोज पॉझिटिव्ह बदल जे आहेत, पॉझिटिव्ह चेंज जे आहेत ते चेंजेस व्हायला पाहिजे. आणि असे चेंजेस करण्यासाठी आपले डोळे, आपले कान सतत उघडे राहिले पाहिजेत. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आपण शांतपणे अभ्यास केला पाहिजे. मोठमोठ्या उद्योगपतींची लिस्ट घ्या. यातले बरेचसे उद्योगपती इंजिनियर आहेत. त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण कंप्लीट केलेलं आहे. या उद्योगपतींचं जर तुम्ही बायोग्राफी थोडीशी बघितली तर तुमच्या लक्षात येईल की हे काही सगळेजण सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला नव्हते आलेले. त्यांनी एका वेळेला स्वतःसाठीचा विचार केला, स्वतःचं टार्गेट जे आहे ते टार्गेट सेट केलं आणि हे टार्गेट सेट केलेलं अचीव करण्यासाठी पायाला भिंगऱ्या बांधल्या, अतोनात कठोर परिश्रम घेतले, स्मार्ट वर्क केलं आणि त्यांनी ठरवलेलं टार्गेट जे आहे ते टार्गेट अचीव केलं. आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये होणारा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा जो आहे तो मुद्दा हा असतो की आपण बरेच जण टार्गेट ठरवतो की यस मलाही इतका मोठा उद्योगपती व्हायचा आहे, मला या कंपनीमध्ये मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब मिळवायचा आहे, हे माझं टार्गेट आहे, माझं पॅकेज आफ्टर इंजिनिअरिंग इतकं इतकं राहायला पाहिजे, हे माझं टार्गेट आहे. हे टार्गेट आपण ठरवतो आणि त्याच्यानंतर कृती जी आहे ती कृती काहीच करत नाही. विचार करा, 3 गोष्टी आहेत. नंबर 1 टार्गेट ठरवणं, नंबर 2 त्यासाठीचा प्लॅन तयार करणं आणि नंबर 3 त्या प्लॅन नुसार ऍक्टिव्हिटी सुरू करणं. या 3 गोष्टी जर क्रमानं झाल्या तर आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल जे आहेत ते बदल होऊ शकतात. मी इंजिनिअरिंग कॉलेजचे माझे स्वतःचे असे बरेच विद्यार्थी बघितलेले आहेत की ज्यांना भलेही 10वी 12वी मध्ये कमी मार्क आहेत पण आज त्यांनी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी स्वतःचं पेटेंट घेतलेलं आहे काही संशोधन करून. हे कशामुळे झालं? हे तिथं गेल्यानंतर झालेल्या विचारांच्या बदलामुळे झालं. आपलं नॉलेज जे आहे हे नॉलेज ऍप्लिकेबल असायला पाहिजे. तुम्ही जे पुस्तकातलं नॉलेज घेतलेलं आहे हे नॉलेज समाजामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरता आलं पाहिजे. ते अप्रोप्रिएट टायमिंगला वापरता आलं पाहिजे. त्यावेळेला मी पुस्तकात बघून सांगतो मला हे कधी शिकवलंच नव्हतं असं म्हणून चालणार नाही. एकदा एका मोठ्या उद्योगपतीनं एक खूप मोठं अवजड यंत्र जे आहे ते यंत्र विकत घेतलं आणि ते विकत घेतलेलं यंत्र जे आहे ते विहिरीमध्ये साधारणपणे 100-200 फूट खाली सोडायचं होतं. प्रॉब्लेम असा झाला की ती जी क्रेन आहे ती क्रेन जी येणार होती ती काहीतरी बिघडली आणि येणार नाही म्हणून सांगितलं. दुसरी क्रेन मागवायची तर कमीत कमी 2 ते 3 आठवड्यांचा कालावधी गेला असता आणि एवढ्या वेळासाठी ते मशीन बाहेर ठेवणं पॉसिबल नव्हतं. प्रचंड लॉस जो आहे तो लॉस झाला असता.
सगळे इंजिनियर्स आले, मोठमोठे अधिकारी आले आणि त्यांनी हा विचार केला की विदाउट क्रेन हे मशीन कसं काय उतरता येईल. कुणालाही काही सुचलं नाही, कारण ते मशीनच इतकं मोठं होतं की विदाउट क्रेन ते त्या विहिरीमध्ये तळाला व्यवस्थितपणे उतरवणं कुणालाही शक्य झालं नसतं. की 2, 3, 4 दिवस सगळी माणसं परेशान होती. एक अंकेबाजू माणूस त्या ठिकाणी हे सगळं फिरत असताना बघत होता की ही माणसं परेशान आहेत, काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तो आला आणि त्यानं 5-10 माणसांना विचारलं की काय झालं, कशामुळे तुम्ही इतके परेशान आहात, काय प्रॉब्लेम झालाय. सुरुवातीला तर त्याला कोणी एंटरटेनच केलं नाही. तू काय जा, तुला अडाण्याला काय समजणार आहेत आमचे प्रॉब्लेम वगैरे वगैरे. पण एका माणसानं त्यांना ही गोष्ट जी आहे ती समजावून सांगितली की असा असा प्रॉब्लेम झालाय आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे परेशान आहोत, अडचणी आमच्या थोड्याशा वाढलेल्या आहेत आणि त्याच्यावरती ही सगळी माणसं विचार करतायत, ही अडचण सॉल्व्ह कशी करायची याच्यावरती त्याचा विचार चालू आहे. हे त्यानं ऐकलं आणि चालायला लागला. 100 पावलं गेला आणि पुन्हा पाठीमागे आला आणि त्यानं सांगितलं की साहेब, मी तुम्हाला काही मदत करू का. त्याला त्याची चेष्टा वाटली की अरे, इतके मोठे इंजिनियर्स आणि बाकीच्या सगळ्या माणसांना काहीच समजत नाहीये, सुचत नाहीये आणि हा माणूस काय मदत करणार आहे. तिथून तो मालक जात होता. त्याने यांचं संभाषण ऐकलं. बुडत्याला कावडीचा आधार त्या मालकाला हवाच होता, म्हणून त्यानं त्या माणसाला ऑफिसमध्ये घेऊन गेला आणि त्यानं विचारलं, बाबा तू काय करणार आहेस, कशा पद्धतीची मदत मला करशील. तर तो म्हटला की साहेब, मी तुम्हाला ही मशीन विहिरीमध्ये उतरून देऊ शकतो विदाउट क्रेन. मालकाला आश्चर्य वाटलं आणि मग त्याने सांगितलं की त्यासाठी मला काय द्यावं लागेल तुला. तर तो म्हटला काही नाही साहेब, मला एक बर्फ द्यावे लागतील की ज्या बर्फानं तुमची विहीर जी आहे ती विहीर पूर्णपणे भरेल. त्याने ते मान्य केलं आणि त्याने केलं काय की बर्फानं पूर्णपणे विहीर भरली. ते मशीन जे आहे ते बर्फावरती ढकललं गेलं आणि इंजिनच्या साह्यानं विहिरीतलं पाणी जे आहे ते पाणी बाजूला काढायचं काम त्यानं दिवसभरामध्ये केलं. 2, 3, 4 मोटर्स लावले आणि ते सगळं पाणी जे आहे ते पाणी बाहेर काढलं. बर्फाचं पाणी होत होतं, ते पाणी बाहेर जात होतं आणि जसं पाणी बाहेर फेकेल तसं मशीन जे आहे ते मशीन खाली 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 जात होतं. एक वेळ अशी आली की सगळं पाणी बाहेर गेलं आणि मशीन त्या विहिरीच्या तळाला गेलं. नॉलेज जे आहे हे नॉलेज फक्त तुम्ही शिक्षण घेतल्यामुळेच येतं असं नाही. ऍप्लिकेशन तुमच्याकडे किती चांगलं आहे यामुळं अशा पद्धतीचं नॉलेज जे आहे ते नॉलेज तुमच्याकडे येतं. आणि म्हणून गरज अशा गोष्टीची आहे, मी मगाशी म्हटलं तेच वाक्य पुन्हा एकदा सांगतोय की तुमचे डोळे आणि कान जे आहे ते कान आणि डोळे उघडे पाहिजेत आणि समाजामध्ये जे जे घडतंय त्याच्या पाठीमागची कारणं शोधायचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केला पाहिजे. याला आपण इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये आउट ऑफ बॉक्स थिंकिंग असंही म्हणू शकतो. इन बॉक्स थिंकिंग जे आहे ते तर कुणीही करते, हे सर्वसामान्य माणसांची कॅरेक्टरिस्टिक झाली. आपण सर्वसामान्यांपेक्षा वेगळे आहोत, तर ते दाखवण्यासाठी आपल्यातलं सर्वसामान्यांपेक्षा काय वेगळं आहे हे दाखवायला आपल्याला जमलं पाहिजे. आणि हे दाखवण्यासाठी आपली आउट ऑफ बॉक्स थिंकिंगची कॅपॅसिटी जी आहे ती कॅपॅसिटी वाढवली पाहिजे. ही कॅपॅसिटी वाढवताना आपण फिल्म बघताना बऱ्याच वेळेला अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी बघतो. बाजीराव मस्तानी पिक्चर तुम्ही बघितला असेल. हा बाजीराव ज्या वेळेला दिल्लीच्या तख्ताकडे जातो आणि त्या राजाच्या समोर जाऊन त्या पाण्यामध्ये उभं राहतो, त्यावेळेला तो राजा त्याला सांगतो की या क्षणी मी तुला अटक करू शकतो. बाजीरावने केलेलं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग जे आहे ते थिंकिंग काय होतं, पिक्चर कसा होता, काय होता, तो विषय माझा नाहीये. आउट ऑफ बॉक्स थिंकिंग जे आहे ते बाजीरावने त्यावेळेला हे या पद्धतीने केलं. त्या समोरच्या माणसाला फक्त एकच गोष्ट सांगितली की मला माहित आहे तुझ्याकडे 10,000 सैनिक आहे, पण तुला हे माहित नाहीये तुझ्या राज्याच्या पाठीमागच्या बाजूला जो डोंगर आहे या डोंगराच्या पलीकडं माझं 25,000 सैन्य आहे. मी जर 1 तासांमध्ये त्यांच्या समोर नाही गेलो तर ते 25,000 सैन्य तुझ्या राज्यावरती आक्रमण करेल आणि तुला नेस्तनाबूत करेल, तुझा वध करेल. असं खरंच काही नव्हतं, पण आउट ऑफ बॉक्स थिंकिंग मुळे त्यानं असं चित्र निर्माण केलं आणि त्या चित्रानं सोल्युशन मिळालं. त्याला तिथून जिवंत बाहेर पडता आलं. नुसतं जिवंत बाहेर नाही पडता आलं तर त्याला त्या ठिकाणी खूप मोठा विजय जो आहे तो विजय मिळवला. याला म्हणतात आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. प्रत्येक अवघड गोष्ट जी आहे ती अवघड आहे म्हणून सोडून न देता वेगळ्या पद्धतीने विचार करून त्याला सोपं करता येतं का हे आपल्याला बघितलं पाहिजे. एक व्यापारी होता.
त्याच्याकडे 17 उंट होते आणि त्याला 3 मुलं होती. त्यानं आपलं मृत्यूपत्र लिहिलं आणि त्या मृत्यूपत्रामध्ये सांगितलं की माझ्या मोठ्या मुलाला याच्यातले हात उंट जे आहेत ते दिले जावेत, 2 नंबरच्याला 1/3 दिले जावेत आणि 3 नंबरच्याला 1/9 दिले जावेत. व्यापारी मेला, त्याचे दिवस वगैरे झाले आणि या 3 मुलांच्या मध्ये भांडणं चालू झाली. कारण पहिला म्हटला मला निम्मे उंट घ्यायचे आहेत, उंटांची टोटल संख्या जी आहे ती आहे 17, 8.5 कसे घेणार, मला एक जास्त द्या. तो कमी घ्यायला तयार नव्हता. दुसऱ्याचंही तसंच होतं, तिसऱ्याचंही तसंच होतं आणि यांची खूप मोठी भांडणं बघून रस्त्यानं जाणारा एक माणूस जो आहे तो माणूस आला आणि त्यानं प्रॉब्लेम विचारला, याने प्रॉब्लेम सांगितला. त्या रस्त्यानं जाणाऱ्या माणसानं तो प्रॉब्लेम 5 मिनिटांमध्ये सोडवला बिकॉज ऑफ आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. आता त्यानं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग जे आहे ते काय केलं, तर त्यानं आपल्या जवळचा एक उंट जो आहे तो उंट त्याच्यामध्ये मिसळला. टोटल नंबर ऑफ कॅमल झाले 18. पहिल्याला विचारलं तुला किती घ्यायला सांगितले होते, तर तो म्हटला हाच. चल म्हटला तुझे 9 उंट घे आणि तू थोडासा बाजूला उभं राहा. दुसऱ्याला विचारलं तुला किती घ्यायला सांगितले होते, तर तो म्हटला 1/3. तुझे 6 उंट घे आणि बाजूला हो. तिसऱ्याला विचारलं तुला किती, 1/9. 2 उंट घे, बाजूला हो. पहिल्याने घेतले 9 उंट, दुसऱ्याने घेतले 6 उंट, 9 आणि 6 झाले 15 आणि तिसऱ्याने घेतले 2 उंट, 15 आणि 2 झाले 17. 17 उंटांची वाटणी जी आहे ती व्यवस्थितपणे झाली. शिल्लक राहिलेला एक उंट जो आहे तो पांथस्थ जो आहे, तो वात्सल जो आहे तो त्याचा होता, तो घेऊन गेला. 18th कॅमल अशी ही गोष्ट आहे. खूप मोठा प्रॉब्लेम त्या 3 भावांमध्ये झालेला होता. पण त्या माणसानं 5 मिनिटांच्या कालावधीमध्ये केलेल्या आउट ऑफ बॉक्स थिंकिंग मुळे तो प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. अशा पद्धतीनं अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्यासाठी तुम्हाला आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करावं लागेल. आता प्रश्न हा निर्माण होतो की अशा पद्धतीचा आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करण्यासाठी आमच्या समोर समस्या निर्माण करून ठेवायच्या का? समस्या निर्माण करण्याची काहीही गरज नाहीये. आपल्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीच्या हजारो समस्या आहेत ऑलरेडी. त्या समस्यांकडे, त्या डिफिकल्टीजकडे आपल्याला बघणं गरजेचं आहे. जर या पद्धतीनं तर निश्चितपणानं तुम्ही सुद्धा मिनिमम एफर्ट्स घेऊन, कमीत कमी एफर्ट्स घेऊन सक्सेस जे आहे ते सक्सेस मिळवू शकता. फक्त यासाठी स्वतःच्या डोक्यावरती विश्वास पाहिजे आणि मी कोण आहे याच्याबद्दल संकुचित वृत्तीनं मी काय इतका मोठा आहे का, मला हे जमेल का, माझं एक क्षेत्र आहे का, मला खरंच हे जमेल का, अशा पद्धतीचे विचार जे आहेत ते विचार डोक्यातनं पहिल्यांदा बाजूला करा. स्वतःची किंमत स्वतः कमी करून घेऊ नका. मी किती वाईट आहे हे सांगण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यापेक्षा मी किती चांगला आहे हे स्वतःला पटवून द्यायचा प्रयत्न करा. मित्रो, जत्रेमध्ये चुकलेलं पोर लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान होऊ शकतात की ज्याला कुणाचाच काही आधार नव्हता. एपीजे अब्दुल कलामांचं उदाहरण घ्या की ज्यांना पेपर विकायचं लहानपणी गरज होती की असा पेपर विकणारा मुलगा खूप मोठा सायंटिस्ट होतो, भारताचा राष्ट्रपती होतो, मिसाईल मॅन आपण म्हणून त्याला ओळखतो. गरज आहे तशा पद्धतीची क्षमता आपल्यामध्ये आहे हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहित असेल की एपीजे अब्दुल कलाम एकदा इंटरव्ह्यूला गेले होते. इंटरव्ह्यूला 9 माणसं होती, त्याच्यातली 8 माणसं सिलेक्ट झाली आणि 9वा एपीजे अब्दुल कलाम होते. त्यांना पायलट व्हायचं होतं, नाही होता आलं म्हणून ते हिरमुसले नाहीत. म्हणून त्यांनी सगळं मिळवलेलं नॉलेज जे आहे ते नॉलेज सोडून दिलं नाही. त्यांनी पायलट होऊन जे काम केलं असतं त्याच्यापेक्षा शतपटीनं जास्तीचं मोठं काम जे आहे ते काम त्यांनी मिसाईल मॅन म्हणून केलं, त्यांनी राष्ट्रपती म्हणून केलं. त्यामुळे 1-2 वेळेला हार पत्करली, 1-2 वेळेला सक्सेस मिळालं नाही की लगेच डिमोरल व्हायची काहीच गरज नाहीये. स्वतःला सेल्फ मोटिवेट केलं पाहिजे आणि या सेल्फ मोटिवेशन मुळे मीही हे करू शकतो हे आपल्याला जगाला दाखवून देता आलं पाहिजे. फक्त त्याच्यासाठी गरज आहे स्वतःची व्हॅल्यू ओळखण्याची. दुसऱ्याने आपल्याला काय व्हॅल्यू दिली याचा विचार नाही करायचा. स्वतःची व्हॅल्यू स्वतःला माहित असायला पाहिजे. एक 100 वर्षापूर्वीचं घड्याळ आहे. बाबांनी सांगितलं मुलाला की हे घड्याळ गल्लीतल्या कुणालाही जाऊन त्याची किंमत विचारून घे. गल्लीतल्या माणसाने ते घड्याळ बघितलं आणि त्याची टल उडवली, त्याची चेष्टा केली. अरे म्हटलं हे 100 वर्षापूर्वीचं जुनकार घड्याळ आहे, याला कोण विचारणार आहे, जा घेऊन घरला. तो घरी आला,
बाबांना सांगितलं की बाबा हे घड्याळ बघून गल्लीतल्या माणसाने माझी चेष्टा केली. आता बाबांनी सांगितलं भंगारवाल्याकडे जा, त्यांना विचार. भंगारवाल्याकडे गेल्यानंतर त्यानं सांगितलं फार तर 10 रुपये याचे तुला मिळतील, याच्यामध्ये लोखंड काही खूप कमी आहे, 10 रुपयापेक्षा जास्त मी नाही देऊ शकणार तुला. तो परत आला. पुन्हा बाबांनी जे आहे ते त्याला वॉचमेकरकडे जायला सांगितलं. वॉचमेकरकडे गेल्यानंतर त्याने ते घड्याळ बघितलं आणि सांगितलं की बाबा रे, तुला फार तर 100 रुपये या घड्याळाचे मी देऊ शकेन, खूपच जुनं घड्याळ आहे, बरेच भाग याच्यातले गंजलेले आहेत, एक दोन चांगले भाग मला दुसऱ्या घड्याळासाठी वापरता येईल आणि त्याच्यासाठी 100 रुपये मी तुला देईन. परत आला आणि मग बाबांनी सांगितलं आता वस्तू संग्रहालयामध्ये जा. वस्तू संग्रहालयामध्ये तो माणूस गेला, तो मुलगा गेला आणि वस्तू संग्रहालयाच्या मालकाला ते घड्याळ दाखवलं. ते घड्याळ त्यानं बघितलं. 100 वर्ष रुपये याची देऊ शकेल. माझी कॅपॅसिटी म्हणून मला माहित आहे की याची किंमत 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे. मुलगा घरी आला आणि मग वडिलांनी सांगितलं की स्वतःची किंमत आहे ती तुम्ही कुणा सोबत राहताय, कोणत्या लेवलच्या माणसांसोबत राहताय याच्यावरती ठरते. तुम्ही भंगारवाल्यासोबत राहत असाल तर तुमची किंमत जी आहे ती 10 रुपये, त्या घड्याळाची किंमत जी आहे ती 10 रुपये. तुम्ही वॉचमेकरची प्रवृत्ती असणाऱ्या माणसांच्या सोबत राहत असाल तर तुमची किंमत फक्त 100 रुपये आहे. त्या घड्याळाची राईट प्लेस जी आहे ती वस्तू संग्रहालय आहे, त्या ठिकाणी मात्र त्याची किंमत हजारो रुपये आहे, त्याची किंमत लाखो रुपये आहे. विद्यार्थी मित्र, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेताना सुद्धा स्वतःची किंमत तुमची स्वतःची वाढवायची असेल तर तुम्ही राईट पर्सनच्या सोबत राहिलं पाहिजे. तुमचे प्राध्यापक आहेत, तुमची लायब्ररी आहे, अजून फॅकल्टी वेगवेगळे आहेत, काही गेस्ट आहेत, यांची भाषणं ऐकणं आणि सोडून देणं, प्राध्यापकांचं लेक्चर ऐकणं आणि सोडून देणं असं न करता त्यांच्या सहवासामध्ये राहा. तुमची त्यांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर तुमची स्वतःची किंमत जी आहे ती किंमत वाढण्यासाठीची मदत जी आहे ती मदत निश्चितपणाने होणार आहे. आपल्याबद्दल चांगलं बोलण्याचं काम जे आहे ते काम कसं होईल याच्यासाठी आपल्याला विचार करायचा आहे. आपल्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांचा विचार करायची गरज नाही. आपण स्वतःच आपल्याबद्दल निगेटिव्ह थिंकिंग करायची गरज नाही, कारण आपल्याबद्दल निगेटिव्ह थिंकिंग करणारे बरेच जण आपल्या आजूबाजूला फुकट काम करतायत. आपल्याबद्दल निगेटिव्ह खूप बोलतायत, ते त्यांना बोलू द्या. आपल्याबद्दल पॉझिटिव्ह बोलणारी फळी जी आहे ती निर्माण करायची असेल तर आपलं काम जे आहे ते काम त्या पद्धतीनं केलं पाहिजे. माझ्याकडे काय नाही असं म्हणून रडत बसण्यापेक्षा माझ्याकडे काय आहे याचा विचार करून आपण पुढे जायला पाहिजे. पॉवर ऑफ चॉईस. चेतन भगत एके ठिकाणी सांगतात की त्यांना एक टॅक्सी ड्रायव्हर भेटला की जो टॅक्सी ड्रायव्हर त्यांना खूप आदबीनं बोलवत होता, खूप रिस्पेक्ट देत होता. त्याने टॅक्सीत बसल्या बसल्या टाइम्स ऑफ इंडिया त्यांना वाचायला दिला. वायफाय हवा आहे काय म्हणून विचारलं. ड्रिंक साठी कॉफी चहा वगैरे काही पाहिजे आहे का म्हणून विचारलं. टॅक्सीमध्ये बसणारा ड्रायव्हर, त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांनी ज्या वेळेला एक्सप्लेनेशन मागितलं त्यावेळेला टॅक्सी ड्रायव्हरने सांगितलं गेल्या 10 वर्षांपासून मी ही ऍव्हरेज टॅक्सी ड्रायव्हर म्हणून वावरत होतो, विचार करत होतो आणि त्याच्यामुळे बाकीच्यांसारखा मी होतो. मी पॉवर ऑफ चॉईस स्वीकारली आणि स्वतःला बदलवलं. मी मगाशी सांगितलं चेंज इज ओनली थिंग विच इज परमनंट इन लाईफ. मी स्वतःला बदलवलं आणि या माझ्यामध्ये केलेल्या बदलामुळे मी 2 वर्षांमध्ये मी स्वतःची टॅक्सी घेतली. गरुड व्हायचं की बगळा व्हायचं हे स्वतः ठरवायचं असतं. बगळा कॉक कॉक नेहमी करत असतो, याचा अर्थ आपले प्रॉब्लेम जे आहेत ते प्रॉब्लेम्स तो शेअर करत असतो. गरुड कधी आपले प्रॉब्लेम शेअर नाही करत, आपल्या अडचणी दुसऱ्याला नाही सांगत बसत. तो त्या अडचणींवरती मात करतो, उंच अशी झेप घेतो आणि अडचणी स्वतः सोडवतो. मित्र हो, आपल्या सगळ्यांनाही आयुष्यामध्ये अडचणी सांगत बसणारा बगळा नाही व्हायचाय. आपल्याला अडचणींवरती मात करणारा गरुड व्हायचाय. तुम्हाला जर गरुड व्हायचं असेल तर चिमणी आणि कावळ्यांच्या सोबत राहून चालणार नाही. गरुड व्हायचं असेल तर स्वतःचं स्टेटस वाढवावं लागेल, स्वतःची वैचारिक क्षमता वाढवावी लागेल, स्वतःच्या ऍक्टिव्हिटी वाढवाव्या लागतील आणि स्वतः फ्रुटफुल असणारी कामं जी आहेत ती कामं करावी लागतील.
पॉझिटिव्ह थिंकिंग जे आहे ते पॉझिटिव्ह थिंकिंग करावं लागेल. तक्रारी थांबवा आणि स्वतःचं वेगळेपण जे आहे हे वेगळेपण जपा. ही गोष्ट आपल्यासाठी जास्त महत्वाची आहे. एक प्रोफेसर होते, याने तुमच्यासारख्या सगळ्या मुलांना एके दिवशी आपल्या घरी बोलवलं. 10-15 मुलं हॉलमध्ये बसले होते. प्रोफेसर 2 मिनिटांसाठी आत गेले, सगळ्यांसाठी कॉफी बनवली, कपामध्ये कॉफी ओतली आणि बाहेर आले आणि सांगितलं प्रत्येकाने जाऊन कॉफीचा मग जो आहे तो घेऊन या. प्रत्येक जण गेला आणि जे महागडे कॉफीचे मग होते ते उचलले आणि घेऊन आले सगळे बाहेर. सगळेजण बसले आणि मग प्रोफेसरने विचारलं, मित्र हो, विद्यार्थी मित्र हो, आज मी तुम्हाला अजून एक गोष्ट शिकवण्यासाठी या ठिकाणी बोलवलं होतं. सर्वांचीच इच्छा कॉफी पिण्याची आहे, मान्य? सगळे म्हणाले हो मान्य, आम्हाला कॉफी प्यायची आहे. आणि तरीही तुम्ही महाग कप उचलण्यासाठी घाई केलीत. ऍज अ इंजिनिअरिंग स्टुडंट म्हणून आपणही बऱ्याच वेळेला असं करतो. नॉलेज मिळवणं ही आपली प्रायोरिटी आहे, पण नॉलेज मिळवणं या प्रायोरिटीला बाजूला ठेवून आपण बाकीच्या गोष्टींमध्ये अडकून राहतो. कॉफी पिणं ही त्या विद्यार्थ्यांची प्रायोरिटी होती, पण सगळे विद्यार्थी जे आहेत ते चांगला मग उचलण्यामध्ये मशगूल होते. मित्र, विचार करा, कोणत्याही कपातनं कॉफी पिली तरी तो कप काय घरी घेऊन जायची परमिशन मिळणार होती का? निश्चित नाहीये. आणि तरीही मग त्या मगासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा का निर्माण झाली? कारण त्यांनी त्याच्या पाठीमागचा विचार जो आहे तो विचार केला नाही. आणि म्हणून त्या प्राध्यापकांनी सांगितलं की कॉफीची चिंता करा, मगाची नको. प्रत्येक गोष्टींमध्ये सुख मिळायलाच पाहिजे असतं, सॅटिस्फॅक्शन मिळायलाच पाहिजे असतं, पण सॅटिस्फॅक्शन म्हणायचं कशाला ही गोष्ट सुद्धा पहिल्यांदा समजावून घेतली पाहिजे. तुम्हाला जे आज सॅटिस्फॅक्शन वाटतं ते कदाचित उद्या बिनकामाचं असू शकतं. कॉलेज बंद करून कॅन्टीन मध्ये जाऊन चहा पिणं आज कदाचित सॅटिस्फॅक्शन आपल्याला वाटू शकतं, पण उद्यासाठी ते घातक आहे हे आपल्याला कळत नाही. डॉक्टर ज्या वेळेला आपल्याला इंजेक्शन देतो त्यावेळेला आपल्याला वेदना होतात आणि आपण विवळतो, आपल्याला वाईट वाटतं, पण हे वाईट वाटणं उद्याच्या चांगल्यासाठी खूप गरजेचं असतं. ते वाईट वाटणंच नको असं म्हणून जर आपण डॉक्टरकडेच गेलो नाही तर आपण बरे होऊ का? तसंच आजच्या कालावधीमध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला थोडेसे कष्ट पडतील. बाकीचे विद्यार्थी बाहेर फिरत असताना मला ऍक्टिव्हिटी करायला लागतात, मला प्रॅक्टिकल्स मध्ये गुंतवून स्वतःला घ्यावं लागतं असं वाटेल, पण उज्ज्वल उद्यासाठी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. विश्वास नांगरे पाटील एके ठिकाणी म्हणतात, युद्धामध्ये कमी रक्त सांडायचं असेल तर युद्धापूर्वीच्या कालावधीमध्ये जास्त घाम गाळावा लागेल. मित्रो, आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच आहे. आफ्टर इंजिनिअरिंग तुम्हाला सॅटिस्फाईड लाईफ जगायचं असेल तर इंजिनिअरिंगच्या कालावधीमध्ये प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. इंजिनिअरिंगच्या कालावधीमध्ये फक्त गमती जमती करत जर 4 वर्षांचा कालावधी तुम्ही घालवणार असाल तर 4 वर्षांनंतरचा कालावधी हा खूप खडतर असेल. आज तुमचे जे सिनियर आहेत 2 वर्षानं 3 वर्षानं ज्यांचं इंजिनिअरिंग कंप्लीट झालंय त्यांना कधी भेटा आणि कॉम्पिटिशन किती भयंकर आहे, कॉम्पिटिटर्स किती आहेत हे त्यांच्याकडनं जाणून घ्या. तुम्हाला त्याची ग्रॅव्हिटी जी आहे ती ग्रॅव्हिटी लक्षात येईल. बऱ्याच गोष्टी सांगण्यासाठी आहेत. पालकांबद्दलचं प्रेम आणि आदर ठेवा. मी गमतीनं नेहमी माझ्या मार्गदर्शनांमध्ये माझ्या समोर उपस्थित असलेल्या मुलांना आणि मुलींना हा प्रश्न विचारतो जो मी आज तुम्हालाही विचारतोय. आठवतंय का हो, गेल्या महिन्याभरामध्ये आईला मारलेली कडकडून मिठी, बाबांना मारलेली कडकडून मिठी. बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण आई आणि बाबांना मारलेली मिठी आठवत सुद्धा नाही. खरंच आपण इतके मोठे झाले का हो की आपण आईच्या कुशीत नाही जाऊ शकत, बाबांना मिठी नाही मारू शकत, आई बाबांच्या पाया नाही पडू शकत, त्यांचे आशीर्वाद नाही घेऊ शकत. आपल्या प्रत्येकाला आई आणि वडील हे आपले 2 शत्रू वाटतात. त्याचं कारण एकमेव आहे, तुम्हाला जे हवं आहे ते करण्यासाठी ते
अडचणी निर्माण करतात, ते त्या प्रत्येक गोष्टीला नको म्हणतात. पण मित्र, आई आणि वडील ही दोन माणसं अशी आहेत की जी तुम्हाला ते करायला सांगतात जे उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जास्ती महत्वाचं आहे. आणि हे करायला सांगणंच आपल्याला बऱ्याच वेळेला वाईट वाटतं. त्यामुळं पालक आणि शिक्षक या दोघांना रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असतील, सचिन तेंडुलकर असतील किंवा अजून खूप मोठी माणसं असतील, ही मोठी माणसं परवाच्या ह्याच्यामध्ये गुगलचे सीईओ जे आहेत सुंदर पिचई, हे गुगलचे सुंदर पिचई सुद्धा आपल्या शिक्षिकाला भेटायला गेलेला एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला होता, कदाचित तुम्ही बघितला असेल. त्यामुळे हे मुलांच्या वरती होणारे जे संस्कार आहेत, तुमच्यावरती होणारे संस्कार आहेत, हे पुन्हा पुन्हा तुम्हाला दाखवण्याची संधी निर्माण झाली पाहिजे. यासाठीच मी गेल्या 2 महिन्यांपासून दररोज एक सवय मुलांसाठी असं एक सदर चालू केलं माझ्या युट्यूब चॅनेलवरती. सर्जेराव राऊत नावाचं माझं युट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलवरती दररोज एक सवय मुलांसाठी अगदी 5 ते 7 मिनिटांचेच फक्त व्हिडिओ मी त्याच्यावरती टाकतोय. कुठलंही एडिटिंग वगैरे न करता व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि मग त्याच्यामध्ये गिगो प्रिन्सिपल असेल, अभ्यास करण्याची सवय असेल, उज्ज्वल भवितव्य बघण्याची सवय असेल, अशा कित्येक सवयी ज्या आहेत त्या सवयी मी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. आपणही ते चॅनेल जे आहे ते चॅनेल सबस्क्राईब करा आणि त्यातले व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओ एकदा बघा. तुम्हालाही पॉझिटिव्ह थिंकिंग साठी बऱ्याच चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या गोष्टी मिळतील याची मला खात्री वाटते. त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रिया मला निश्चितपणाने द्या. प्रतिक्रियाच नाही तर सजेशन सुद्धा तुमच्याकडून मला अपेक्षित आहे. मित्रो, स्वतःमध्ये पॉझिटिव्ह चेंज करा. मी अजून एक खूप चांगलं उदाहरण तुम्हाला देईन की ज्याच्यामुळं चेंज करणं किती महत्वाचं आहे हे तुम्हा लोकांना लक्षात येईल. आपल्या सगळ्यांना माहित आहे एक काळ असा होता की नोकियाचे मोबाईल हे जगात 1 नंबरला होते. एचएमटी घड्याळ जगात 1 नंबरला चालायचं. हिंदुस्तान ट्रॅक्टर भारतामध्ये एक टॉप ऑफ द टॉप ट्रॅक्टर म्हणून ओळखला जायचा. आज एचएमटी घड्याळ, नोकियाचा मोबाईल आणि हिंदुस्तान ट्रॅक्टर्स शोधूनही सापडत नाहीत. त्यांच्या क्वालिटीमध्ये कमी होती का? बिलकुल नाही. नोकियाचा मोबाईल त्यावेळेचा अजून काही जण वापरतायत, क्वालिटीमध्ये बिलकुल प्रॉब्लेम नाहीये. एचएमटी घड्याळ अजून काही जणांच्या हातामध्ये, त्यांचं प्रोडक्शन बंद झालं तरी हातामध्ये त्यांच्या काही जणांच्या घड्याळ दिसतायत आणि ती व्यवस्थितपणे चालतायत. हिंदुस्तान ट्रॅक्टर्स पॉवरफुल ट्रॅक्टर म्हणून त्याच्याकडे बघितलं जायचं. अजूनही काही जण त्या काळातले ट्रॅक्टर जे आहेत ते ट्रॅक्टर्स वापरतायत. याचा अर्थ क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलं होतं का त्यांनी? अजिबात नाही. त्यांच्याकडनं प्रॉब्लेम हा झाला की या टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये स्वतःमध्ये त्यांनी बदल केले नाही. आमचं हे असंच आहे आणि असंच चालेल हा अट्टहास त्यांनी बाळगला आणि हा अट्टहास बाळगल्यामुळं ते नामशेष झाले. मित्र, आपल्याला नामशेष व्हायचं नाहीये, जगासोबत चालायचं आहे. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं तेच पुन्हा एकदा सांगतोय की आपल्याला दररोज स्वतःमध्ये काही ना काही बदल करायचे. आता हे बदल करताना पॉझिटिव्ह बदल आपल्याला रोखणारा माणूस कोण आहे माहित आहे का? आपल्याला बदल करू न देणारा माणूस कोण आहे माहित आहे का? आपण स्वतः आहोत. एका कंपनीच्या मालकानं एक शवपेटी आत आणली होती आणि त्या शवपेटीवर ती शवपेटी आणली आणि कंपनीमध्ये मेसेज दिला की तुमची प्रगती रोखणाऱ्या माणसाचा निधन झालेला आहे. त्या शवपेटीमध्ये तो माणूस आहे. प्रत्येकाला वाटलं की अरे माझी प्रगती रोखणारा माणूस मेलाय, खूप चांगली गोष्ट झाली, आपण त्या माणसाला एकदा बघितलं पाहिजे. प्रत्येकानं जाऊन त्या शवपेटीमध्ये त्या माणसाला बघितलं. त्या मालकानं त्या शवपेटीमध्ये आरसा ठेवलेला होता. प्रत्येक माणूस ज्या वेळेला त्या शवपेटीमध्ये वाकून बघायचा त्यावेळेला स्वतःचा चेहरा त्याच्यामध्ये त्याला दिसायचा. आणि मग प्रत्येकाला ही गोष्ट कळून चुकली की स्वतःबद्दल सगळ्यात वाईट विचार करणारा कोण असेल तर ते आपण फक्त स्वतः असतो. ही बंधनं जी आहेत ती बंधनं तोडा आणि स्वतःला मुक्त करा. पॉझिटिव्ह थिंकिंग साठी स्वतःला मुक्त करा. सर्कशीचे हत्ती तुम्ही बघितले, त्याच्या पायामध्ये अगदी एक दोरखंड बांधलेला असतो आणि तो दोरखंड एखाद्या खुंट्याला गुंडळलेला असतो. अहो, त्या हत्तीनं थोडासा जोर लावला तर अख्खा सर्कसीचा तंबू घेऊन पळून जाईल इतकी ताकद त्याच्यामध्ये असते. पण त्या ताकदीला हत्तीनं स्वतःच लॉक केलेलं असतं.
ब्रेन मॅपिंग त्याचं असं झालेलं असतं लहानपणीच की हे काम तुझं नाहीये. लहानपणी त्याच्या पायामध्ये साखळदंड बांधलेले असतात. तो प्रचंड प्रयत्न करतो पळून जायचं, पण त्याला ते पळून जाणं होत नाही आणि मग तो स्वतःच्याच ब्रेनला सांगतो की हे काम आपल्याकडनं होणं शक्य नाही. इट इज इम्पॉसिबल. पण ही गोष्ट लक्षात आली पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या. द इम्पॉसिबल वर्ड इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल. इम्पॉसिबल हा शब्द स्वतःच आय एम पॉसिबल असं सांगतोय. मग जगात अशक्य असं काय? पण त्या हत्तीनं लहानपणी आपल्या डोक्याला सांगून ठेवलेलं असतं, आपल्या ब्रेनला सांगून ठेवलेलं असतं हे काम तुझं नाहीये, आणि म्हणून आपण प्रयत्नच करणं थांबवतो. तो हत्ती प्रयत्नच करणं थांबवतो आणि मग तो साखळदंड निघून जातो आणि साधा दोरखंड जो आहे तो त्याच्या पायामध्ये असतो. त्या मालकानं फक्त तो दोरखंड गुंडाळण्याची ऍक्शन जरी केली तरी त्या हत्तीला लक्षात येतं माझा पाय बांधून घातलाय, आता मला हालचाल करता येणार नाही. आपल्यातल्या बऱ्याच जणांचे ब्रेन जे आहे ते त्या हत्तीसारखे झाले. आपणच आपल्याला बांधून घातलंय आणि आपणच आपल्याला सांगितलंय की हे मला शक्य नाहीये, त्यामुळे प्रयत्न करणं सुद्धा गरजेचं नाही, प्रयत्न सुद्धा करायला नको. असं करू नका, प्रयत्न करा, यश निश्चितपणाने मिळेल. तुमची प्रगती ही रोखली नाही पाहिजे, उत्तरोत्तर आपली प्रगती होईल याच्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे. एक सुप्रसिद्ध टेनिसपटू आर्थर हॅश आपल्या सगळ्यांना कदाचित माहित असेल की या टेनिसपटूची एकदा शस्त्रक्रिया झाली, ऑपरेशन झालं आणि त्या ऑपरेशन करताना दूषित रक्त त्याच्या शरीरामध्ये गेलं आणि त्याला ब्लड कॅन्सर झाला. अस्तित्व संपुष्टात यायची वेळ आली. सगळेजण येऊन त्याला भेटून जायला लागले. त्याच्या एका जवळच्या मित्राने त्याला सांगितलं काहीही कारण नसताना चांगल्या चाललेल्या आयुष्यामध्ये तुला कॅन्सर दिला गेला, यासाठी तू देवाला नावं ठेवणार नाहीस का? देवाला जाब विचारणार नाहीस का? आर्थर हॅशने सांगितलं की बाबा रे, जगामध्ये 5 कोटी लोक टेनिस खेळायचा विचार करतात, त्याच्यातले 5 लाख लोक व्यावसायिक टेनिस खेळतात, त्याच्यातले काही ग्रँड स्लॅम खेळतात, त्याच्यातले काही विम्बल्डनला येतात, उपांत्य फेरीमध्ये 4 जण येतात, 2 जण फायनलला येतात आणि त्यातला एक जिंकतो. तो जिंकणारा बऱ्याच वेळेला मी होतो. 5 कोटी लोकांमधून ज्या वेळेला देवानं मला विजयी म्हणून निवडलं, त्यावेळेला मी देवाला असा नाही प्रश्न केला की या 5 कोटी लोकांमधून तू मलाच का निवडलंस, असा कधीच प्रश्न मी केलेला नव्हता. मग अशा अवस्थेमध्ये मी देवाला दोष का देऊ? मी देवाला दोष नाही देणार आहे, यातून बाहेर पडण्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग करणार आहे आणि आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करून याच्यातून मी बाहेर पडणार आहे. मित्र, आपण सुद्धा आपल्यावरती आलेल्या संकटांना न घाबरता कुणाच्या तरी डोक्यावरती खापर फोडायचं असं म्हणून त्या संकटाकडे न बघता त्या संकटाला सामोरं जाण्याचा जर विचार केला, देवाला दोष न देता याच्यातून बाहेर पडण्याचे मार्ग जर आपण शोधले तर आपणही आपल्या आयुष्यामध्ये खूप काही अचीव करू शकतो, निश्चितपणाने अचीव करू शकतो. फक्त गरज आहे तुमची स्वतःची इच्छाशक्ती. ही इच्छाशक्ती जर प्रबळ असेल, ही इच्छाशक्ती जर मोठी असेल तर तुमच्यातला प्रत्येक जण तिथपर्यंत पोहोचू शकतो. आपण पोहोचाल अशी अपेक्षा व्यक्त करताना जाताना निसर्गाचे फक्त 3 नियम सांगतो. पहिला नियम, सुपीक शेतांमध्ये तुम्ही काही पेरलं नाही तर त्या ठिकाणी हत्ती गवत उगवतं, ज्याला आपण घास गवत म्हणतो. आणि घास गवतानं ती सुपीक शेती जी आहे ती सगळी भरून जाते की जे गवत जनावर सुद्धा खात नाहीत. म्हणून मित्र, आपल्या ब्रेन मध्ये आपला ब्रेन सुपीक आहे हा रिकामा ठेवू नका, सतत त्याला ऍक्टिव्हिटी मध्ये ठेवा, सतत त्याला कामात ठेवा. नंबर 2, ज्याच्याकडे जे आहे त्याचं तो वाटप करतो. ज्याच्याकडे चांगले विचार आहेत तो चांगले विचारांचं वाटप करतो, ज्याच्याकडे पैसे आहेत तो पैशांचं वाटप करतो, ज्याच्याकडे विचारधन आहे तो विचारधन देतो, ज्याच्याकडे नॉलेज आहे तो नॉलेज देतो, ज्याच्याकडे शिव्या आहेत तो शिव्या देतो, ज्याच्याकडे वाईट विचार आहेत तो वाईट विचार देतो, ज्याच्याकडे नावं ठेवण्याची कला जास्त आहे तो इतरांना नावं ठेवत राहतो. आपल्या डोक्यामध्ये काय असायला पाहिजे याचा विचार तुम्ही करा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे मिळालंय ते पचवायला शिका. बऱ्याच वेळेला जे यश मिळतं, जे अपयश मिळतं ते आपण पचवू शकत नाही, आपण फ्रस्ट्रेट होतो. जास्त पैसे असल्यामुळे माणसं सुखी होतात असा गैरसमज कृपया करून घेऊ नका.
बाबा आमटेंच्याकडे बघा, काहीही नसताना हा माणूस जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. मुकेश अंबानींच्याकडे बघा, प्रचंड पैसा आहे, पण म्हणून ते सुखी आहेत का? म्हणून त्यांनी सगळं थांबवलंय का? आता मला जे अचीव करायचं होतं ते मी केलंय, बस झालं आता, असं नाही. यश ही एक प्रोसेस आहे, तो स्टॉप नाहीये. इंजिनिअरिंगच्या 12वी मध्ये खूप चांगले मार्क मिळवले म्हणजे मी यशस्वी झालो, बस आता, असं होत नाही. इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला यशस्वी व्हावं लागेल. इंजिनिअरिंग कंप्लीट केलं म्हणजे झालं असं नाही. पुन्हा जॉब मिळवण्यासाठी तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतील. जॉब मिळाला, मी आता यशस्वी झालो, बंगला बांधला, मी आता यशस्वी झालो, नाही. जीवनाच्या अंतापर्यंत यश ही प्रोसेस तुमच्या सोबत चालत राहणार आहे. आपण निश्चितपणानं पॉझिटिव्ह थिंकिंग करून, सेल्फ इन्स्पिरेशन ज्याला आपण म्हणतो, याचा वापर करून स्वतःला यशस्वी करा. जग खूप मोठं आहे, शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. शिकण्याची इच्छा असेल तर तिथं निश्चितपणानं तुम्ही जाऊ शकता. पुन्हा एकदा सगळ्यात शेवटी तेच शब्द आपल्या सगळ्यांना सांगतो, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. जगामध्ये काही करून दाखवण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न करा. हे प्रयत्न जगाला दिसू द्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन वयाच्या 56व्या वर्षांपर्यंत लढत राहिले. परवा झालेले जॉन बायडन वयाच्या 76व्या वर्षांपर्यंत लढत राहिले आणि मग त्यांना आता अमेरिकेचे राष्ट्रपती होता आलं. 26व्या वर्षी लग्न केल्यानंतर जॉन बायडेननी आपल्या सासूने विचारलं होतं, तुम्ही काय करताय? त्यावेळेला जॉन बायडेननं सांगितलं होतं, मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार आहे, वयाच्या 26व्या वर्षी. त्यांना वेट करावं लागलं वयाच्या 76व्या वर्षांपर्यंत. मित्रहो, 50 वर्ष वेटिंग केलं. 50 वर्ष फक्त वेट नाही केलं, 50 वर्ष त्यांनी प्रयत्न केले आणि म्हणून ते आज अमेरिकेचे राष्ट्रपती झाले. आपले प्रयत्न हे 1 वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्षांचे फक्त राहत आहेत. आपले प्रयत्न एकदा, दोनदा आणि तीनदा आपण करतोय आणि थकतोय. असं थकू नका, प्रयत्न करत राहा. यश तुमचंच आहे. आपल्या सगळ्यांना KIT शिक्षण समूह जो आहे, प्राध्यापक आहेत, ट्रस्टी आहेत, विद्यार्थी आहेत, या सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण सगळेजण निश्चितपणानं मी मगापासून ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या अंमलात आणाल आणि यशस्वी अशी आशा बाळगतो. मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन, सर्जेराव राऊत नावाचं माझं युट्यूबचं चॅनेल आहे. या चॅनेलवरती ज्या सवयी मी दाखवलेल्या आहेत, आतापर्यंत साधारणपणे 40 ते 45 सवयी त्याच्यावरती तुम्हाला बघायला मिळतील. यातल्या बऱ्याचशा सवयी तुम्हाला निश्चितपणानं पुढे घेऊन जाणारे असतील. त्या सवयी पहा आणि सजेशन जे आहे ते सजेशन द्या. या ठिकाणी मला आपल्यासोबत संवाद साधण्याची संधी भाट सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने दिली. त्यामध्ये भाकर सर आहेत आणि तुमची संपूर्ण कमिटी आहे, मेसा कमिटी आहे. या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.